आजीबाईच्या बटव्यातील घरगुती रामबाण उपाय. नंबर 1. वारंवार शिंका येत असतील तर ताजी हिरवी कोथिंबीर ठेचून चघळल्याने शिंका लगेच थांबतील. नंबर 2. कानात किडा गेल्यास समईतील गरम तेल कापसाच्या बोळ्यात 3 ते 4 थेंब घालून तो बोळा कानात घातल्यास कानातला किडा लगेच मरतो. नंबर 3. दातखिळी बसल्यास कांदा हाताने ठेचून नाकाशी धरावा किंवा ओव्याच्या बारीक पूड करून ती थोडी थोडी दाताला चोळावी. नंबर 4. दात हलत असल्यास ग्लासभर पाण्यामध्ये तुरटीची पूड अर्धा चमचा घालून ती ढवळून पूर्ण विरघळेपर्यंत वरचेवर गुळण्या कराव्यात. नंबर 5. नाकात फोड आलेल्या जागी वरचेवर बर्फ चोळावा किंवा सुवासिक मोगरा, गुलाब, चाफा अशा फुलांचा वास घ्यावा. नंबर 6. डोळ्याला रांजणवडी झाल्यास लसणाची पाकळी सोलून चुरून ती रांजणवडीवर लावावी किंवा वरचेवर बर्फ लावावा. नंबर 7. आंघोळ करूनही घामाचा वास येत असल्यास पाण्यात संत्र्याची सालं टाकून आंघोळ करावी. नंबर 8. बाजरीची भाकर दुधात चुरून खाल्ल्याने शरीर मजबूत आणि शक्तिशाली होते. नंबर 9. तुळशीच्या पानाचा काढा करून प्यायल्यास ताप लवकर उतरतो. नंबर 10. गाळगुंड झाल्यास उंबराच्या झाडावरचा चीक गाळगुंडावर लावावा. नंबर 11. जंत झाले असल्यास अननसाचा रस प्यावा, जंताचे तात्काळ पाणी होते किंवा वावडिंगाची पूड 1 चमचा तूप घालून खावी. नंबर 12. केसात कोंडा झाल्यास रात्री वेखंडाची पूड लावावी किंवा लिंबाचा रस केसाला लावावा. नंबर 13. केस पिकल्यास दररोज रात्री केसांना तिळाचे तेल लावावे. नंबर 14. तोंड आले असल्यास बर्फ तोंडाच्या सगळीकडे वरचेवर फिरवावा. असे 3-4 दिवस करावे किंवा विड्याची पाने वरचेवर चघळावीत. नंबर 15. अजीर्ण व उलटी होत असेल तर लिंबाचा रस 2 चमचे थोडा खाण्याचा सोडा घालून प्यावा. नंबर 16. वेलची खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी दूर करते, शिवाय शरीरातील जळजळ देखील कमी होते. नंबर 17. तोंड आल्यावर सुके खोबरे चांगले चावून खावे. असे केल्यास तोंडात एक तेलकट द्रव पसरतो व त्यामुळे तोंडात आलेले फोड म्हणजे जखमा मऊ होतात व त्रासापासून आराम मिळतो. खोबरे त्या जखमेवर मलमप्रमाणे काम करते. नंबर 18. केस गळत असतील तर डोक्याला चमेलीचे तेल लावावे, केस गळणे थांबेल. नंबर 19. कांद्याचा रस मस्सेवर लावल्याने त्याचे लहान तुकडे होतात आणि ते मुळांपासून नष्ट होतात. नंबर 20. जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर तुम्ही रोज पोहे खावेत, तुम्हाला आराम मिळेल. नंबर 21. ज्यांना पुरळ येत असतील त्यांनी कारल्याचे पाणी प्यावे, त्यामुळे पुरळ कमी होते. नंबर 22. 1 ग्लास पाण्यात 8 ते 10 कडुलिंबाची पाने उकळा आणि थंड झाल्यावर गाळून घ्या. बादलीभर पाण्यात मिसळून आंघोळ करा, संसर्ग आणि सूज पूर्णपणे निघून जाईल. नंबर 23. दिवसभरात कधीही बसताना पाठीचा पोश्चर बरोबर ठेवावा. पाठीचा कणा ताठ ठेवावा, यामुळे पाठदुखीची समस्या उद्भवणार नाही. नंबर 24. रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठावे, यामुळे तुमच्या शरीराची ताकद कायम टिकून राहील. नंबर 25. बदामाचे तेल लावल्याने मेंदू मजबूत होतो. नंबर 26. चिंच आणि आलू बुखारीचे पाणी वापरा, यामुळे तुमचा चेहरा साफ होऊन मुरुमाच्या समस्यांपासून सुटका मिळते. नंबर 27. गरम पाण्यामुळे त्वचेची आर्द्रता कमी होते, तसेच त्वचा कोरडी होऊ लागते, तसेच त्वचेवरील मुरूम आणि खाज दिसू लागते, यामुळे शक्यतो कोमट पाण्यानेच आंघोळ करायला हवी. नंबर 28. मूळव्याधीची समस्या असेल तर रात्री झोपण्यापूर्वी 11 मनुके पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी मनुके खा आणि पाणीसुद्धा प्या. असे काही दिवस सतत केल्याने तुमची मूळव्याधीची समस्या दूर होईल. नंबर 29.
तुटलेल्या भांड्यामध्ये कधी जेवण करू नये, कारण यामुळे घरात समृद्धी राहत नाही. नंबर 30. दुधात मध मिसळून पिल्याने दृष्टी सुधारते. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि वरील टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबतच आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या कनिष्काच किचन आणि ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.